बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर राज पुंची सर. एवढीच फक्त ओळख ही तर नावापुरती असते, पण मला असं वाटतं की गेल्या 12 वर्षांपासून ते चाळीसगावमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करतायत. मग त्याच्यामध्ये फक्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट नसून गव्हर्नमेंटमधले काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत. आपण असं म्हणतो फक्त की देश निर्माण, राष्ट्र निर्माण एक इंजिनियर करत असतो, पण मला असं वाटतं की त्याची सुरुवात गावातला एखादा ब्रिज बांधला, गावातला एखादा रस्ता बांधला जो 2 गावांना जोडतो महत्त्वाच्या, आणि त्यांना जेव्हा ही सुविधा उपलब्ध करून देतो, तो इंजिनियर राष्ट्र निर्माणाचं काम करत असतो. तर त्यातलेच एक माझ्यासोबत आहेत. अर्थात त्यांना 4 पिढ्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अर्थात ही त्यांची 4थी पिढी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करते आणि फक्त याच कन्स्ट्रक्शन फील्ड बरोबर ते अजून वेगवेगळ्या फील्डमध्ये बिझनेस डायव्हर्सिफिकेशन सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण असं म्हणतो की इंजिनियर हा आता मी सांगितलं त्याप्रमाणे राष्ट्र निर्माण, देश निर्माण करत असतो, पण आपण समाजाचे काहीतरी ऋण सुद्धा फेडायचे असतात. त्या याच्यातून ते सामाजिक मध्ये सुद्धा अनेक प्रकल्पांवर काम करतात. त्याही बद्दल त्यांच्याशी आपण बोलणार आहे. त्यांचा आजवरचा हा अनुभव कसा होता, त्यांना आलेले या क्षेत्रातले त्यांच्या स्वतःची मतं काय आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद. सो नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज तुमच्याशी बोलताना एक वेगळा आनंद आहे. म्हणजे ॲट अ टाइम मला काही 40, 50, 60 वर्षांचा सगळा मागचा हे ऐकायला मिळणार आहे तुमच्याकडनं इतिहास. त्यामुळे ती फार सक्सेस स्टोरी एक वेगळी असते, जी फार मोटिवेशनल असते सगळ्या लोकांसाठी. त्यामुळे अर्थातच थोडी फ्लॅशबॅक पासून सुरुवात करूया. आणि मला असं विचारायचं, जसं मी मगाशी म्हटलं की दुसरी, तिसरी, चौथी पिढी आता जर येत असेल, तर तो कसा इतिहास, म्हणजे त्याचं बर्डन येतं का तुम्हाला स्वतःला आता वेगळ्या फील्डमध्ये आवड होती आणि मग तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग घरच्यांमुळे जावं लागलं, का तुम्हालाच आवड होती? त्यामुळे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं, काय सांगाल? माझं नाव राज रमेश पुंची. मी चाळीसगावचं रहिवासी आहे. माझं शिक्षण पुण्याला झालं आहे, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये. 2012ला मी पासआउट झालो आहे. आणि ॲक्च्युली मी जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून मी माझे वडील, माझे काका, माझे आजोबा त्यांचं पूर्ण स्ट्रगल लाईफ बघत आलो. आणि ॲज मी सिंधी आहे बाय कम्युनिटी. तर सिंधी समाजाचा एक इतिहास आहे की 1947-48ला भारतात आले, नंतर मुंबईला राहिले, मुंबईहून प्रत्येक गावात झाले, मायग्रेट झाले आणि एक रेफ्युजी कॅम्पमध्ये राहिलेले होते सगळे. त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी एक छोटे मोठे, जसं आपण वीटभट्टीचे काम म्हणतो, छोटे WBMC रोड्स म्हणतो, तसे एक काम चालू केलं. नंतर त्यांचं रेशन दुकान, एक राशनचं दुकान होता एक चाळीसगावकरांना हे माहितीच आहे की माझे आजोबा प्यारेलाल बाबा पुंशी यांनी एक राशन दुकानचं चालू केलं. त्याच्यात माझ्या वडिलांचं जेव्हा शिक्षण झालं 1969 ते 73 मध्ये, त्यांनी बी सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी केलं COP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. त्या काळात फक्त महाराष्ट्रामध्ये माझे वडील सांगायचे की 7च कॉलेज होते जिथे त्यांनी तेव्हा इंजिनिअरिंग केलं. आणि माझे काका भोजराज पुंशी यांनीही शिक्षण केलं. त्याच्यात त्यांचा मेडिकलला नंबर लागणार होता, ते काही कारणास्तव ते राहून गेलं. नंतर ते बिझनेसमध्ये माझे वडील गव्हर्नमेंट याच्यात लागले, PWD, नंतर इरिगेशनला. नंतर त्यांनी BRS घेतला 80s मध्ये. आणि त्यांनी काकांच्या भोजराज पुंशी, BP पुंशी या नावाने एक फर्म चालू झाली आमची. आणि एक त्रिमूर्ती म्हणजे माझ्या आजोबांच्या मार्गदर्शनाने आमचे, जसं आपण म्हणतो राम लखन बोलो या राम लक्ष्मण बोलो, एक माझे वडील आणि काकांच्या माध्यमातून आमचं ते बिझनेसची स्टार्ट झाली. त्याच्यात आम्ही पहिले माझे वडिलांनी 1980s, काका आणि वडिलांनी 1980sला सिमेंट ट्रान्सपोर्टेशनचं काम चालू केलं, ज्याच्यात माझे काका किंवा वडील एक दीड महिना कर्नाटकाच्या बॉर्डरवर जे गडक पहिला जे सेंटर्स आहे सिमेंटचे, तिथं जाऊन राहायचे, तिथं जाऊन गाड्या भरायचे, रॅक भरायचे, मग तिथून निघायचे. आणि मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे एज्युकेशन माझं शाळेत चालू असताना की माझे काका, माझे वडील सकाळी असं बटन घालत ते सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस धरायचे, जळगाव जायचे, परत संध्याकाळी यायचे, परत नेक्स्ट डे जायचे. हे असं त्यांनी जर्नी केलेली आहे पूर्ण. आज तरी आम्ही मोठ्या गाडीत फिरतोय. आज आम्ही म्हणजे एक त्यांच्या स्ट्रगल लाईफचं आज आम्ही म्हणजे एक पूर्णपणे, आम्ही 3 भाऊ आहेत ॲक्च्युअल. माझा एक मोठा भाऊ संभाजीनगरला आहे, विनोद. मधला भाऊ आहे जितू, आणि मी राज. असे आम्ही 3 आहेत. आणि आता काका भोजराज काका ते पूर्ण फायनान्शियल आणि अकाउंटिंगचं पूर्ण ते बघता. आणि आमचं जे मार्गदर्शन आज करताय ते काका, मोठा भाऊ जितू, ते सगळं आम्ही एकत्र आहेत. आता जॉईंट फॅमिली बिझनेस आहे आमचा. याच्यात आमचं रोडमध्ये आम्ही आलो 1988-89ला. त्याच्या आधी आम्ही एक माइलस्टोन, जे लँडमार्क आपण म्हणतो चाळीसगावला, सगळ्यात पहिला शॉपिंग कॉम्प्लेक्स प्यारेलाल डी पुंशी कॉम्प्लेक्स हे बांधलं. हे आम्ही असं हळूहळू एक जर्नी चालू झाली.
आणि त्याच्यात आम्हाला सोसायटी, समाज आणि मेन आम्ही ब्रह्मांडावर मी जास्त विश्वास करतो. आज माझा परिवार एक 40वाला एक सामाजिक क्षेत्रात, सोशल क्षेत्रात आम्ही एक देणारे लोक आहोत. आणि माझ्या वडिलांनी जेव्हा VRS घेतला त्यांचं कारण त्याच्या मागचं असं होतं की मी आय एम नॉट मीन्स म्हणजे ते घेणारे नाही आहे, ते प्रत्येक वेळेस द्यायचे काम करणार आहे. म्हणून त्यांनी तेव्हा VRS घेऊन आणि त्याच्यात त्यांनी बिझनेसमध्ये उतरले. क्या बात आहे. एवढी स्ट्रॉंग बॅकग्राऊंड असताना आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं मला त्यातलं वाक्य वाटलं की तुम्ही हे सगळं विसरला नाहीत. तुम्ही याची सगळ्याची जाण ठेवली की हे सगळं जे मागचं केलेलं आहे ते आपल्या वडिलांनी केलंय, आपल्या आजोबांनी केलंय आणि आता आपल्याला ते रेडीमेड मिळालेलं असलं तरी सुद्धा इथून ते पुढं चालवणं आणि वाढवणं ही 2 महत्त्वाच्या जबाबदारी तुमच्यावर आलेल्या आहेत. त्यामुळे ती फार महत्त्वाची जाणीव तुम्हाला आहे आणि त्यातनंच तुम्ही काम करताय आणि अर्थातच जी वडिलांची शिकवण होती तुमच्या की समाजाला ते देत राहिलं पाहिजे. आपण जेव्हा समाजाकडनं काहीतरी घेत असतो तेही तुमचं प्रवास चालू आहे. आता त्यातला फक्त एक महत्त्वाचा मुद्दा मला आठवला म्हणून विचारतोय. जेव्हा अशी बॅकग्राऊंड असते घरातली, तेव्हा जेव्हा तुमची पहिली साईट असेल जी मी डोळ्यासमोर आणत होतो, जेव्हा तुमचे आजोबा किंवा वडील साईटवर असतील किंवा तुम्ही पण असाल तिथं आणि जेव्हा शिकून आलेला असाल पहिल्यांदाच आणि मग आता काहीतरी फील्ड वर्क करायची वेळ आली असेल, तर तो प्रसंग कसा होता? तेव्हाची काही आठवण आहे का पहिल्या प्रोजेक्टची जो तुम्ही केला तो? माझा ऍक्च्युअल पासआउट 2012ला झाला. आणि आपलं जो ऑट्रम घाट नावाचा एक घाट आहे, कन्नड घाट, 40गाव 20 किलोमीटरवर आहे. तेव्हा हा घाटचा जो रस्ता होता कुठे कुठे 5 मीटर, कुठे कुठे 6 मीटर होता. आणि त्या काळात तो आम्हाला एक वाइंडिंग आणि स्ट्रेंथनिंगचं काम भेटला होता. तो म्हणजे खूप डिफिकल्ट प्रोजेक्ट होता. तेव्हा मी नुकताच आलो होतो इंजिनिअरिंग करून. म्हणजे माझा फर्स्ट तो वर्क होता जे मी फॅमिलीचा सपोर्ट तर मला पूर्णपणे असतोच आणि त्याच्यात मी इंडिव्हिज्युअल मला जसं आपण बोलतो की साईट पुरा एक भाई तू संभाल. हाँ भाई तू संभालायचा. वो जेव्हा मी ते काम बघत होतो तेव्हा खाली उतरायचो मी व्हॅली साईडला, सगळं बघायचो. पण त्याच्यात माझ्या वडिलांचं खूप मार्गदर्शन होता की कसं करायचं, काय करायचं. त्यांची दर 2-3 दिवसात व्हिजिट असायची. आणि कधी कधी असंही होतो की आज आपण शिकलेलो आहे, आज आपण मोबाईलच्या जगात जगतोय आणि आपली जी मागची जनरेशन असती ती युजर फ्रेंडली नसती मोबाईलच्या जगासोबत. त्याच्यात तेव्हा एज गॅप असतो खूप आणि त्याच्यामध्ये आपल्यावर असतो की आपण कसं आपल्यापेक्षा मोठे जे असतात, एक्सपिरियन्स असतात, त्यांच्यासोबत कसं त्यांच्या मार्गदर्शनाने आपण काम घेऊन घ्यायचं, ऐकून घ्यायचं आणि त्याच्यात आपल्याला मेन लिसनिंग पॉवर ती मोठी लागते. बरोबर. मी जेव्हा पण असं घटना असती माझ्या डोळ्यासमोर येतो तेव्हा मी फक्त आपल्या गणपती बाप्पाला स्मरण करून पुढे जातो, कारण गणपती बाप्पाचे कान मोठे असतात आणि तेव्हा त्यांची सूंड समोर ठेवून काम करावं लागतो. क्या बात आहे. असं मी तेव्हा त्यांचं एक आयडियल घेऊन तेव्हा पुढे चालतो की गणपतीसारखं आपल्याला व्हायचंय. तेव्हा जेव्हा ऐकायचंय तेव्हा ऐकून घ्यायचं आणि जेव्हा बोलायचं तेव्हा आपली सोंड बाजूला करून आणि बोलायचं. क्या बात आहे. आणि म्हणूनच माझ्या ते असं म्हणतात की माणसाला सुद्धा परमेश्वराने तेवढ्यासाठी 2 कान दिलेत आणि एकच तोंड दिलेलं आहे. सो ऐका जास्त आणि बोला कमी. बऱ्याचदा आपण उलट करत असतो. त्यातला आणखीन एक अनुभव मला तुमचा विचारायचा. आता तुम्ही गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्सवर किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये पण काम करताय. यामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं, त्यांना समजावणं, जिथं तोंडाचा जास्त उपयोग होतो. तर मग अशा वेळेला तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स करता, त्यांना सांगता? कारण तेव्हा दुर्घटना सुद्धा घडण्याची शक्यता असते जर त्यांना ते काम कळलं नाही, कारण ते अनस्किल्ड आहेत. तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर? आज आपलं जसं 40गावला आम्ही एक 40गाव तालुक्यात काम करतो. 2018-19ला आमच्या कंपनीचं खूप मोठा म्हणजे टर्निंग पॉईंट होता आणि तेव्हा नुकताच 3 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता. तेव्हा ते 3 वर्ष कोम्यात होते समजा. आणि तेव्हा आम्ही पूर्ण फॅमिली एक झालो आणि आम्ही याच्यात आम्ही बाहेर आलो. म्हणजे एक बोलायचं की त्यांचं एक घेऊन म्हणजे आम्हाला कसं ते वे आउट काढायचं. त्याच्यात आमचे एक काका ते खूप म्हणजे एक जे आपण म्हणतो की डायरेक्टली तुम्ही एक ते 40गावला ते राजकारणामध्ये पण होते, नगराध्यक्षही होते तेव्हा. आणि अचानक त्यांना पूर्ण भार सांभाळावं लागलं. म्हणजे ते हॅट्स ऑफ टू आमचे जे माझे छोटे पप्पा म्हणतो मी त्यांना हॅट्स ऑफ आहे की त्यांनी आज पूर्ण जे वडील बघायचे ते त्यांच्या स्वतःचं पण जी जबाबदारी होती ती पण सांभाळली, तर वडील जे काम बघायचे ती पण त्यांनी सांभाळली. आज ते त्यांच्या मार्गाने करतोय. आणि दुसरा तुम्ही प्रश्न विचारलं की अनस्किल्ड आणि स्किल्ड लेबरचं. जेव्हा 2018-19ला आम्हाला सायगाव ते एरंडोल मोठा प्रोजेक्ट भेटला, एक 121 किलोमीटरचं काम भेटला, तेव्हा आम्ही आमच्या कंपनीत तेव्हा इंजिनियर्स नव्हते, फक्त सुपरवायझर होते. तेव्हा आम्ही इंजिनियर लावायला लागलो. तर तेव्हा आम्हाला 40गावला सगळे ओळखीचे होते. तेव्हा आम्हाला सगळे सांगायचे हे इंजिनियर आमचं ओळखीचं आहे, हे डिप्लोमा होल्डर, यांना लावा, त्यांना लावा. तेव्हा आम्हाला असं स्ट्रगल करावं लागलं की आम्हाला एक स्किल्ड इंजिनियर लावावं लागलं आणि एक फ्रेशर
आणि त्याच्या खाली सुपरवायझर. बरोबर, असं टीम असं तयार एक करा. त्याला आम्ही सांगायचो की बाबा तो तुझ्या सोबतच आहे, तेव्हा कधी कधी तू तसा होता, बरोबर, आज तुला त्याच्या सोबत राहून ते काम करून करायचं घ्यायची आहे. आहे. बरोबर. आणि त्याच्यात आम्हाला इंडिव्हिज्युअली आम्ही प्रत्येक डायरेक्टर आणि प्रोजेक्ट मॅनेजर आम्हाला स्वतःला फिजिकली साईटवर जास्त वेळ द्यावा लागायचा त्याच्याने. हम्म. ते आम्ही ऑटो मोडला करायचा प्रयत्न आज पण करतोय. ते आम्ही कुठं कुठं करू शकत नाही, कारण की हॅबिट रहती है ना, जैसे की जब मालक बोलेगा तब हम सुन के वही काम करेंगे. बरोबर. म्हणजे बोलकर काम करायला, म्हणजे खुद का दिमाग वहां नहीं लगाना, नहीं, नहीं. बट जब तक वो नहीं बोल रहा तब तक मैं काम नहीं करूंगा. ऐसा बरोबर. भी बोथ साइड पे हमको प्रॉब्लम आता है. बरोबर. दुसरं गव्हर्नमेंटच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट किंवा प्रोजेक्ट जास्त करता तुम्ही, तर त्यातले काही महत्वाचे प्रोजेक्ट सांगता येतील का ज्याच्यावर आतापर्यंत तुम्ही काम केलंय? मेन आमचा ऑट्रम घाटचा प्रोजेक्ट आम्ही मागच्या 2021-22 केला, जिथे लँडस्लाईड झाली होती खूप मोठी. तो आमचा खूप म्हणजे 13-14 जर प्रोजेक्ट सांगितलं तो फक्त वाइंडिंगचा होता. नंतर जेव्हा लँडस्लाईड आली तो एक मोठा आमच्यासाठी हे होता, कारण तो एक मोठा प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे. त्याच्यात तुम्ही बघत असाल आज तिथं अराउंड 25 मीटर हाईटची आम्ही भिंत केलेली आहे, वॉल केलेली आहे. त्याच्यासोबतच सायगाव एरंडोल रस्ता केला आम्ही आता हॅममध्ये. आता आमचे नवीन 2 प्रोजेक्ट चालू आहे, आणि संभाजीनगरलाही काम चालू आहे, आणि बीडलाही चालू आहे, आणि बार्शीलाही चालू आहे. आणि बार्शीला आता आम्ही काम संपवलं, 2 महिने आधी संपवलं, बोनस मध्ये केलं. आणि आता जो बीडचंही काम चालू आहे तो जवळपास 6 महिने आम्ही आधी संपवतोय. बिफोर टाइम आम्ही डिलिव्हरी करतोय. आणि आता संभाजीनगरला काम चालू आहे, ते पण जवळपास टाइम लिमिट मध्ये असतो. आणि आमचा मेन टास्क हे असतो की जेवढे मोठे प्रोजेक्ट आहेत ते ऑन टाइम कम्प्लीट करावं. बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तुमच्या कामातल्याच भागाशी संबंधित. तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, तुम्ही जसं आता म्हणलं तसं या डेव्हलपमेंटच्या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, आणि तुम्ही जळगाव जिल्हा पण लहानपणापासून बघितला, इथले मूळचे असल्यामुळे. या तिन्हीच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले सेक्टर्स येतात, सेगमेंट्स येतात, ज्याच्यावर आता काम करण्याची गरज आहे प्रामुख्याने असं तुम्हाला वाटतं, तर पुढच्या 15-20 वर्षात आपल्याला जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये डेव्हलपमेंट बघायची असेल तर? मेनली आता जळगाव सिटी आपण जसं बघतो, जळगावचं गोष्ट केलं, 40वाले आता 4 स्टोरी 5 स्टोरी बिल्डिंग आता व्हायला लागलेत, पहिले नव्हते. आज आपल्याला म्हणजे व्हर्टिकल डेव्हलपमेंट जास्त व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण एक मोठ्या सिटी सारखं आपल्याला दिसायला पाहिजे. आणि रोड रस्ते तर आपल्याला मेन पाहिजेच. आणि आता जे गव्हर्नमेंटचे नवीन नवीन हे येत आहे त्याच्यात तर मॅक्सिमम रोड्स ते कव्हर करायचा प्रयत्न करतात आहे. त्याच्यातच जे आर्किटेक्चरल लोक काम करतायत, आपलं आर्किटेक्चर असेल, इंजिनियर असेल, त्यांनी एक म्हणजे अपन जैसे जलगांव को अपन पुणे जैसा या नागपुर जैसा या मुंबई जैसा कैसे बनाया जाए, तो वहाँ का कुछ अच्छा अपन यहाँ लेके आवे, ताकि वो वहाँ पे अपना वर्टिकल डेव्हलपमेंट में वो एक इनपुट अच्छा मिल सके. नक्कीच. तुम्ही आता सांगितलं जसं रोड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळे जर महत्वाचे मुद्दे मानले, तर मग गव्हर्नमेंटने काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत अजून थोड्या याला स्पीडअप करण्यासाठी, अजून या प्रोजेक्टला डेव्हलप? आता ऍक्च्युअल घेतलंय, मागच्या 8-10 दिवसांपूर्वी डिसिजन झालाय, D+ झोन जे इंडस्ट्रीज झालेत, बरोबर, त्याच्यानी पण एक चांगलं भर भेटेल गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. जळगाव जिल्ह्यात मॅक्सिमम आपले MIDC D+ झोनचे झालेत. ओके. त्याच्यात पण जे इंडस्ट्रीज वगैरेला पण यायला पाहिजे, आणि याचे पण आपलं जे बिल्डर लॉबीला पण आहे ते पण ऍक्च्युअली FSI आजकाल जास्तच भेटतो. बरोबर. त्याच्यामुळे पण 2चे FSI भेटतो, तर बिल्डिंग ऑटोमॅटिकली हाय राईज होतील. आणि आजकाल पेइंग कॅपॅसिटी प्रत्येक सिटीमध्ये वाढल्यामुळे काय होतंय, तेवढं आर्किटेक्चर, इंजिनियर आणि जेवढे सेक्टर्स आहेत ते त्याच्यात भर टाकताय. बरोबर, नक्कीच. आता आणखीन एक प्रश्न आहे, म्हणजे आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो करताना जास्त आनंद होता, समाधान होतं आणि अभिमान पण होता? ऑफकोर्स अभिमान तर आता चाळीसगावचे लोक म्हणतात ऑट्रम घाट आम्हाला दत्तक भेटलेला आहे, दत्तक दिलेलं आहे तुम्हाला चाळीसगावकरांनी, ऑट्रम घाट, कन्नड घाट म्हणतात. इथे एक अभिमान असतो जेव्हा आपण घाटात आम्हाला सेवा करण्याची संधी भेटते. बरोबर. आणि आमचा मेन प्रोजेक्ट होता ज्याच्यात आमची कंपनीचा टर्निंग पॉईंट झाला, तो आहे सायगाव ते एरंडोल आणि चाळीसगाव नागद रस्ता. हा आमचा कंपनीचा एक टर्निंग पॉईंटचा प्रोजेक्ट होता, जे आम्ही कोविडच्या काळात पण एक प्रॉपर वेनी मॅनेज करून कम्प्लीट केलं. बरोबर आहे. दुसरा आणखीन एक मुद्दा मगाशी विचारायचा होता, जसं आपण मगाशी सामाजिक बांधिलकीबरोबर बोललो, समाजाला पुन्हा काहीतरी द्यायचं असतं, तुम्ही ब्रह्मांडाचा विषय मगाशी बोलला, तर त्याच्या संदर्भात तुमच्याकडनं अजून ऐकायला आवडेल की स्पिरिच्युअल मध्ये काय काय काम चालू आहे? मी ऍक्च्युअल लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जास्त बिलीव्ह करतो. म्हणजे आणि आता मी स्पिरिच्युअल मध्ये पण कनेक्टेड आहेत. नागपूरलाही तीर्थधाम बाय सचोसतराम, एक सचोतराम तीर्थधाम म्हणून एक खूप मोठा मंदिर होतं, हिंदू मंदिर होतं. हे त्याच्यात गौशाला आहे, यात्री निवास आहे, भरपूर काही आहे तिथं. म्हणजे वैद्यकीय SSG गुरुकुल म्हणून लहान मुलांना आम्ही तिथं
एक श्लोक मंत्र आणि हे सगळं त्यांना शिकवतो. बरोबर. पर्सनल डेव्हलपमेंट करायला होतो. क्या बात. त्याच्यात मी ऑल इंडियाचं एका कमिटीचं SSG जनसंपर्क विकास समिती म्हणून एक कमिटी आहे, बरोबर. त्याचं मी ऑल इंडिया प्रेसिडेंट पण आहे. आता मी इंटरनॅशनल लेवलवर पण त्याच्यावर काम करतोय. क्या बात. आता पुन्हा कन्स्ट्रक्शन फील्डकडे थोडंसं या. त्यातला एक प्रश्न असा आहे की जेव्हा स्टील सिलेक्ट करण्याची वेळ येते, जेवढा एवढे मोठे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट करता तुम्ही, तर तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता जनरली आणि मग डिसाईड करता की एखादं स्टील चांगलं आहे हे वापरू आपण? पॅरामीटर पहिले तर ब्रँड ओके. ब्रँड बघतो आणि दुसरं तर FE जे आपलं असतो हो. ते आपण चेक करतो आणि मेन तर आम्ही त्याचं स्ट्रेंथ आमच्या लॅबला पण चेक होतो. बरोबर. बरोबर. आणि बाकी पॅरामीटर जे प्रॉपर्टीज असतात ते आम्ही सगळं चेक करूनच घेतो. बरोबर. तर आम्हाला मेन गव्हर्नमेंटच्या याच्यात आम्हाला ती कंपनी तिथं हे पाहिजे, म्हणजे रजिस्टर्ड पाहिजे, टायअप पाहिजे. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का तुम्ही? भरपूर प्रोजेक्ट आहे असं एक सांगता येणार नाही, पण हे वापरलं एवढंच महत्वाचं आहे. वापरलेलं आहे. त्याच्यापेक्षा आम्हाला हवे तुमच्याकडनं ऐकायचे आयकॉनच्या त्यांच्या सर्व्हिस बद्दल, त्यांच्या डिलिव्हरी बद्दल, अवेलेबिलिटी बद्दल, कॉस्ट बद्दल, त्यात तुमचं काय मत आहे? काहीच प्रॉब्लेम नाही मला तर. अच्छा. असं काही म्हणजे प्रॉब्लेम आला तर आम्ही डायरेक्ट डीलरला धरतो किंवा कंपनीला धरतो. अच्छा, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये जसे तुमच्यासारखेच असे यंग इंजिनियर येतात, यंग टॅलेंट येतात, काहीतरी जरा ज्यांना बदल घडवायचा आहे या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला एकच आहे की युथ जे येतोय, यंग युथ, आज मी एक सामाजिक याच्यात पण युथवरच काम करतो जास्त करून. बरोबर. आणि म्हणजे एक निस्वार्थ आपण समाजाला काहीतरी देणे लागतो. बरोबर. आज आपण इथं पृथ्वीवर आलो आहोत. प्रॉफिट तर बघा सगळ्यांना भेटतो, ते तर आपल्या स्किल्सवर आहे. बरोबर. पण आपण दुसऱ्याचं खाऊन आपलं पोट भरणं हे काम नाही करायचं. जे बरोबर. आपल्या नावावर लिहिलेलं आहे ब्रह्मांडाने ते आपल्याला भेटणारच आहे. त्याच्यामुळे आपण सोसायटीसाठी जे चांगलं करता येईल आणि निस्वार्थ भावनांनी करता येईल ते करावं, हीच माझी नम्र विनंती आहे. या बात. सो हे होते इंजिनियर राज पुंची सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एखादा सिव्हिल इंजिनियर असतो, तो घरं बांधत असतो, ब्रिज टनेल सगळं बांधत असतो, पण त्याही पेक्षा महत्वाचं तो समाज बांधत असतो एका अर्थानं. कारण जे तुम्ही कमवलेलं आहे या समाजाकडनं, त्यातलाच काही वाटा जो तुमच्या परीनं तुम्हाला देता येत असेल तो द्या. त्या समाजाचं आपण देणं लागतो आणि त्या माध्यमातून तुम्ही ही समाजसेवा सुद्धा करू शकता. देशसेवा तर तुम्ही करताच आहात. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार धन्यवाद की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती धन्यवाद. व्हावी, ज्याच्यातून 40 गावकरांची, संपूर्ण जळगाव जिल्ह्याची नव्हे महाराष्ट्राची सुद्धा अभिमानानं मान उंचावे असे प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, धन्यवाद. याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.